नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बनवूया मस्त कोल्हापुरी झणझणीत मटण. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण मस्त मटण धुवून घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घ्या. हे बघू शकता तुम्ही, मटण असं आपण स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण थोडंसं आलं घेऊया, एक दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, कोथिंबीर आणि लसूण. हे सगळं आपण मॅरिनेट करायसाठी घेऊया. आणि आपल्याला हळद, तिखट आणि मीठ हे सगळं लागेल. आता आपण जे लवंग वगैरे आहे त्याची आपण एक पेस्ट बनवून घेऊया. मला असं वाटतं की कोल्हापुरात चुकूनच कोणतरी असेल की ज्याला मटण आवडत नसेल, नाहीतर कोल्हापूरकरांचं मटण म्हणजे जीव की प्राण. आणि आपण पेस्ट बनवलेली आहे. आणि आता आपण 1 चमचा आपण ती पेस्ट टाकूया आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ हे सगळं टाकूया आणि मिक्स करूया. हातानेही मिक्स करू शकता. सगळं एकजीव करा, मस्त मॅरिनेट करा. तुमच्या घरी असं कोण आहे का की ज्याला मटण आवडत नाही आहे? आणि ज्याला मटण आवडते ना त्याला हे एकदा नक्की करून द्या. आणि आता आपलं मटण मिक्स झालेलं आहे. आणि मटण आपण हे एक 20 मिनटं ते 30 मिनटं म्हणजे अर्धा तास मॅरिनेट करायसाठी ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणी करूया. त्याच्यासाठी आपण पातेल्यात 2 पळी तेल टाकूयात. तेल थोडंसं जास्तच टाकलं आहे कारण की कोल्हापुरी मटण आहे. आणि त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा थोडासा लाल झाला की आपण त्याच्यात टाकूया टोमॅटो. आणि कांदा टोमॅटो आपण मस्त भाजून घेऊया. बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो कसा भाजलेला आहे. आणि ते लालसर झालं ना की त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केले ते मटण टाकूया. मटण आम्ही अर्धा तास ठेवले मॅरिनेट करायला. तुम्ही जास्तही ठेवू शकता. जेवढे ते मुरेल तेवढं ते चांगलं होईल. आणि मटण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मटण मस्त परतून घेऊया. चला तर मटण मस्त मिक्स करूया. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे मटण वाफेवर एक 30 ते 40% वाफेवर शिजेल. आता आपण त्याच्यात एक अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि एक 20 मिनटं मीडियम गॅसवर शिजू देऊया म्हणजे ते वाफेने शिजेल. आणि 20 मिनटानंतर झाकण काढले मी. बघा त्याला थोडं थोडं पाणी सुटले. आता परत झाकण त्याच्यावर ठेवूया आणि एक 10 मिनटं हे करू ठेवूया. 10 मिनटानंतर बघू शकताय तुम्ही कसली वाफ आली. माझ्या फोनचा कॅमेराच बंद झाला. आणि बघू शकता तुम्ही पाणीही सुटलेलं आहे. तोपर्यंत आपण ना एक वाटण करूया त्याला. त्याच्यासाठी लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतल्या. तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकताय भाजून, पण आमच्या घरी ओलं खोबरंच वापरतात त्याच्यामुळे ओलं खोबरं घेतलं. त्याच्यामध्ये पाणी टाकूया म्हणजे ते पटकन बारीक होईल. आणि आपलं वाटण झालेलं आहे आपलं. आता आपण बघूया 15 मिनटं झालेली आहेत आणि त्याला मस्त पाणीही सुटले. बघू शकता तुम्ही त्याला कसं पाणी सुटले. आणि आता आपण त्याच्यावर परत झाकण ठेवूया. पाणी ओतूया म्हणजे आपलं 50% मटण शिजलं आहे. आता आपण जे वाटण घातले ना 15 मिनटानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकूया. थोडं पाणी टाका. अधूनमधून चेक करा. नाही तर मी 15 मिनटं म्हटले म्हणून तुम्ही 15 मिनटानंच चेक करा. अधूनमधून तुम्ही चेक करत राहावा मटण. आणि मीडियम गॅसवर शिजू दे. मध्ये मटण मस्त अगदी मऊ शिजेल. आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवूया. एक 5 मिनटं झाकण ठेवूया. आता पाणी काढा म्हणजे कसं आता वाफेवर तर शिजले. आणि त्याच्यात थोडासा आपण गरम मसाला टाकूया. कोणताही टाका, एव्हरेस्ट टाका, बादशाह टाका, किचन किंग टाका, कोणताही मसाला टाका. आणि एक 10 मिनटं आपण त्याला शिजू देऊया. आणि 10 मिनटानंतर बघू शकता तुम्ही कसलं कट आला आहे. आणि मटण आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला सिंपल रेसिपी बघायला भेटतील. कसं आहे मटण? मंडळी, मटण आता शिजले नाही. तुम्ही आता सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा.